बालवाडी ते दुसरी पर्यंतची शाळा सकाळी 9 नंतर सुरू करण्याचे संकेत। राज्यपालांच्या मागणीचा शिक्षण विभागाकडून सकारात्मक विचार। नाशिकमध्ये बनावट पनीर बनवणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश। 1 लाख रुपयांचं पनीर जप्त। अन्न आणि औषध प्रशासन विभागाची कारवाई। कोरोनाच्या नव्या JN.1 सब व्हेरियंटनं टेन्शन वाढलं। केंद्राचे राज्य सरकारला अलर्ट राहण्याचे निर्देश। नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर गाईडलाईन्सही जारी। मराठा आरक्षणावर आज मुख्यमंत्री विधानसभेत निवेदन देण्याची शक्यता। शिंदे काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष। तर काल आरक्षणावर मुख्यमंत्री आणि भुजबळांमध्येही झाली होती बैठक। सोयाबीन आणि कापसाच्या प्रश्नावर रविकांत तुपकरांचा एल्गार। आज नागपूर हिवाळी अधिवेशनावर शेतकऱ्यांचा धडकणार मोर्चा। इंडिया आघाडीची आज दिल्लीत बैठक। उद्धव ठाकरे, शरद पवार, राहुल गांधी, नितीश कुमार, ममता बॅनर्जी उपस्थित राहणार। जागा वाटपावर होणार चर्चा। शिवसेना आमदार अपात्रतेवर आज विधानसभा अध्यक्षांसमोर पुन्हा सुनावणी। ठाकरेंचे वकील देवदत्त कामत आणि शिंदेंचे वकील जेठमलानींचा युक्तिवाद। राम मंदिर आंदोलनाचे जनक लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणार नाहीत। तब्येतीच्या कारणास्तव निर्णय। ट्रस्टची माहिती। आज इंडियन प्रीमियर लीगचा दुबईत लिलाव। IPL इतिहासातील सर्वात महागड्या खेळाडूंच्या बोलीची शक्यता। 333 खेळाडूंवर बोली लागणार। चीन भूकंपानं हादरलं। 6.2 रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे मोठा हाहाकार। 95 जणांचा मृत्यू तर शेकडो जण जखमी।